तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अभिषेक आंद्रे। तर आज आपण चाललो साईनगरच्या राजाच्या पाद्यपूजनाला। तर आज माझ्यासोबत आहे ना, बघू शकता इथं साहिल उभा आहे आणि चिराग उभा आहे। तर या टायमिंगला आपल्यासोबत दोघं जणच आहे। तर मी तुम्हाला काल बोललो होतो की 21 तारखेला साईनगरच्या राजाचं पाद्यपूजन आहे आणि त्याच्यानंतरून बाकीचे पण पाद्यपूजन चालू आहे सध्या। तर आपण चाललो आहे साईनगरच्या राजाच्या पहिल्या पाद्यपूजन सोहळ्याला आणि तिथून निघणार आपण डायरेक्ट म्हणजे बाकी जे आपले व्हिडिओ बनवून दिलेत त्या लोकांच्या पाद्यपूजनाला आपण व्हिजिट करणार आहे। तर आपण व्हिडिओला इथून सुरुवात करतोय। तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आपल्याला इथून सरळ सरळ चालत जायचं या साईडने आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथून राईट घ्यायचं। राईट घेऊन मग त्यांचं थोडंसंच अंतरावर आहे ना साईनगरच्या राजाचं तिकडचं पाद्यपूजनाची पूर्ण त्यांनी तिथं तुम्हाला दिसेल की कशी तयारी केली, काय तयारी केली, मांडव म्हणजे मंडप त्यांनी घातलेलं आहे तिथं। आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्टली तिकडं शूट करू। छोटासा तुम्हाला हा क्ल्यू देतो आहे आणि तुम्हाला इथं पण दाखवतो की काळं हनुमान पण इथं मंदिर आहे, काळा हनुमानाचं मंदिर आहे इथं। आणि इथून आपण डायरेक्ट व्हिडिओला आपण इथून सुरुवात करतोय। तर चला डायरेक्ट तिकडं भेटूया। व्हिडिओ घ्यायचे जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा।
मागे हो खाली प्लीज गणपती बाप्पा मूर्ती ईशान कोणाची गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुझा पारपूजन सोहळा पार करणे होत आहे तुझ्या आगमनाची सुरुवात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुझा पारपूजन सोहळा पार करणे होत आहे तुझ्या आगमनाची सुरुवात. लवकरच एका गोड नव्या रूपात दर्शन देतोय माझा साईनगरचा राजा. भगवान मूर्ती ईशान कोणाची. अशा प्रकारे आपण साईनगरच्या राजाचं पाद्यपूजन पार करून आता आपण चाललो अंधेरीला. तर अंधेरीचा म्हणजे उपनगरचा सम्राट. तर आज त्याच्या पाद्यपूजनाला चाललो आहे. तर आपण डायरेक्टली स्टेशनपासून व्हिडिओ चालू करू.
तर चला डायरेक्ट भेटूया तिकडंच. तर अशा प्रकारे आपण अंधेरी स्टेशनला पोचलेलो आहे, तुम्ही बॅक साईडला बघू शकता. तर आता आपण चाललो उपनगरच्या सम्राटला. तर डायरेक्टली आपण सगळे व्हिडिओ तिकडं शूट करूया. तर चला. अशा प्रकारे आपण स्टेशनवरून त्या साईडला जाणार आहे. उपनगरच्या सम्राटला 5-10 मिनटं जाते ना आपल्याला पोचायला तिकडं. अंधेरी बस स्टॉप, इथं जवळच बस स्टॉप आहे अंधेरीचं. आपल्याला बसने नाही जायचं, आपण डायरेक्ट चालत जाणार, कारण की 5 मिनटाच्या अंतरावरच आहे. तर आपण डायरेक्ट पोहोचू. तर चला डायरेक्ट तिकडं हे करू व्हिडिओ शूट. आणि इकडून असं जाताना दाखवू जा मग बस.
तर अशा प्रकारे उपनगरच्या सम्राटचं पाद्यपूजन सोहळा पार करून आता आपण चाललो आहे घरी. तर काय झालं माहिती आहे का, पाऊस खूप असल्यामुळे ना बॉम्बे साईडला पाऊस खूप चालू आहे. त्याच्यामुळे ना आपण आपल्या इथं पण पाऊस चालू होता कांदिवलीमध्ये. त्याच्यामुळे ना आम्ही लोक लेट निघालो आणि आता कमीत कमी 10:30 वाजायला आले. तो खूप लेट झाले आणि तिकडं पण सगळं बंद झालं असणार आणि आपण डायरेक्ट आता आगमनालाच तिकडं भेटू. जेवढं पण आपण लोकांना व्हिडिओ दिलेत ना, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ दिलेत ना, बाप्पाची जी शायरीची जी व्हिडिओ आपण दिलेत ना मंडळवाल्यांना, तर तिकडं आपल्याला विजिट काय करता आलं नाही. तर आपण डायरेक्ट आहे ना आगमनाच्याच दिवशी, आगमन झाल्यानंतर पण आपण त्यांना भेट देणार आहे प्रत्येक मंडळाला. त्यावेळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आला आहे ना मी पूर्ण दाखवणार आहे की कोणत्या कोणत्या मंडळाला आपण भेटलो आहे, काय गेलं, म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल त्यांच्याशी काय रिलेशन कसं ठेवलेलं आहे ते सगळं डिटेलिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.